शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो. रायगड किल्ल्यावरती रायगड किल्ल्यावरती मी तुमच्या ग्रुपचं आणि तुमच्या फॅमिलीचं पहिल्यांदा रायगड किल्ल्यावरती सहर्ष स्वागत करतो. महाराष्ट्राच्या आराध्यदैवत राजे शिवछत्रपती यांना आपण सगळे एकदा किमान मानाचं वंदन करू. आज जाऊन नतमस्तक होऊया. आणि माझी मी ओळख करतो माजराब अक्षय जगन औकीरकर या रायगड किल्ल्यावरती 5 वर्षापासून मी गाईड काम करत आहे. रायगडावरतीच आपण 2360 पायऱ्या चढून आलात ना, हे रायगडाची समोरची बाजू आहे बघा. रायगडावरती जी लोक रोपे नेतात ही रायगडाची पाठीमागची बाजू आहे. रायगडाला समुद्र सपाटीपासून शाईट लाभले 2851 फूट आणि जिथून गाडी पार केली तिथून रायगडात शाईट आहे 1375 फूट. रायगडाला 4 दिशा आहेत. समोरचा डोंगर दिसतो का, ही रायगडाची पूर्व दिशा, रायगडाची पश्चिम दिशा हिरकणीचा बुर्ज बाजूला होतो बघा. रायगडाच्या पूर्व दिशेला भवानीचा गड येतो आणि उत्तर दिशेला टकमक टेकतो आणि रायगडाच्या दक्षिण बाजूला कालकाईचा खालग येतो. अशा रायगडाला 4 दिशा आहेत. आजूबाजूला तुम्हाला त्या डोंगर पाहायला मिळाले की नाही, पण रायगडाला कुठलाही डोंगर जॉईंट किंवा कनेक्टेड नाही आहे. रायगड एक सेपरेट डोंगर आहे. रायगडाला कुठून तटबंदी नाहीये. रायगडाला कुठला डोंगर जॉईंट नाहीये. रायगड हा पूर्वी एक रायरीचा डोंगर होता बघा. आज आपण याला रायगड एक किल्ला म्हणून सर्वजण ओळखता की नाही. रायगड एक पूर्वी किल्ला नव्हता, एक डोंगर होता. हा रायरीचा डोंगर होता. हा मोऱ्यांच्या ताब्यावर होता बघा. हे जावळीचे मोरे एक मांडके सरदार होते, पण त्याला घमंड होता कारण की ते आदिलशाकडे साकेरे करायचे. म्हणून आपल्या राजाने राजगडावरून एक प्रेमाचा पत्र लिहिला त्यांना की जावळीच्या मोरे आपण दोघे मराठी आहोत, आपण दोघे मिळून एक भलं मोठं हिंदू स्वराज्य उभं करूया. पण तो मोरे गर्विष्ठ असल्यामुळे राजांना उलट पत्र लिहितात की तुम्ही केव्हा झालात राजे, आम्ही खरे राजे आहोत, तुम्हाला उद्या असेल तर राजाच शिवा तुमच्यासाठी मी दारू गोला आणि तो पणा सज्ज ठेवलेला आहे. अखेरपर्यंत महाराजांना एक विद्याचं चॅलेंज केलं. राजांना क्रोध आला. राजाने राजगडावरून 145 निवडक सराय घेतले आणि प्रतापगडाच्या पायथ्यापाशी गेले. तिथं जावळीच्या मोऱ्यांचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे हा तळ्यामध्ये सुरुजे काकांनी असते मारला गेला. मग जावळीचे मोर आपल्या रायरीच्या डोंगराला शरण आले. शरण आल्याच्या नंतर डोंगर ताब्यामध्ये घेतल्याच्या वेळी डोंगर घेतला. डोंगराला राजाने रायरी डोंगराला पाहिलं आणि रायरी डोंगराने राजाला पाहिलं. जावळी राजांच्या तोंडून उद्गार वाक्य निघाले. ते उद्गार वाक्य असेल की राजा कसं जावडी पाहता गड बहुतच खोड आहे. चौतर्फा गडाचे कडे तासल्याप्रमाणे पर्जन्यकाली म्हणजे पावसामध्ये रायगडावरती गवत उगत नाही. ऐसे राजे देखुनी संकोच झाले आणि बोलले की तख्ताच राजा हाच गड करावा. तख्त म्हणजे काय, राजधानीसाठी महाराजांनी रायगडाची निवड केली बघा. निवडून डोंगर घेतला, डोंगर ताब्यामध्ये घेतला. 15 मे 1656 साली 56 ते 70 रायगड बांधायला 14 वर्ष लागली बघा. 14 वर्षामध्ये रायगडावरती बांधलं काय 350 इमारत्या, अशा 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. पूर्ण गड पाहायला 2 दिवस काय लागतात, कारण की रायगड किल्ला पायथ्यापासून महात्यापर्यंत 1200 एकरामध्ये आहे आणि वरचं ते प्लेनबाग आहे हे 100 एकरामध्ये आहे. आज 1.5 तासामध्ये माझ्यासोबत काय पाहणार, सर्वजण बाळली किल्ला पाहणार. याला अति माताची ठिकाणं म्हणतात. पण मला मध्ये प्रश्न येतो, आज रायगडावर त्याला रायगडाचं तुम्हाला खरं महत्व समजलं बघा. तुम्ही रायगडाची पायवारी केली. रोपवेने लोक रायगडावर काय म्हणतात, आम्ही रोपवेने रायगडावरती आलो, रायगडाच्या भिंता पाहून रिटर्न गेलो. याला महत्व नाही. रायगडाचा जो शुभ पायवारी करतो ना त्याला रायगडाचं खरं महत्व समजतो. कारण की डोक्याचा घाम हा जोपर्यंत पाय ठेवायला जात नाही तोपर्यंत रायगडाचं कोणाला महत्व समजत नाही आहे. आज ते महत्व तुम्हाला समजलेलं आहे बघा. रायगड माझ्यासोबत पाहताय असे रायगडावरती आकार झाला नाही. मला मध्ये प्रश्न येईल ना, वरती गेल्यानंतर 350 इमारती आहेत. लागणारा दगड महाराजांनी कुठून आणला, खरं शक्य होतं का, नव्हतं बघा. रायगड कुठून आणला, दगड कुठून आणला, तर दगड हा खालून नव्हता आणला, तर अशी रायगडावरती आकार झाला होती. त्यातून जो काय दगड निघाला त्यातून रायगडाची बांधकाम केली. म्हणजे जॉईन करण्यासाठी त्यावळी चुनं शिस्स गुल वापरलं. 3 प्रकारचं मिश्रण करून बांधकाम केलं आणि इकडे विरोधीकरण गड 14 वर्षामध्ये.
पण मनामध्ये प्रश्न आहे ना, महाजनी पैसे दिले आर्किटेक्टना, कमी पडू लागले म्हणून स्वतःच घरदार विकलं आणि रायगड बांधला. 14 वर्ष आले रायगडावरती राहिले झोपडीमध्ये आणि रायगड बांधला. ज्यावेळी महाजने विचारलं, रायगड तुम्ही वेळात मुलांना बांधला, मला काय बक्षीस पाहिजे? अरे की रायगड बांधावं बक्षीस काय पाहिजे? सोनं नाणं हिरेमध्ये पाहिजे ते मागा. ते म्हणलं काही नको, सोनं नाण्यासाठी आम्ही रायगड बांधला नाही, आम्हाला एकच द्या बक्षीस. जोपर्यंत तुम्ही ज्या वेळी मंदिराच्या दर्शनासाठी जाल त्यावेळी तुमच्या उजव्या पावलाची धूल मस्तकी लागेल ना, त्या पायरीवरती मला नावाची बक्षीस मोडी लिपीमध्ये असं लिहिलंय, सेवेच्या ठाई तर तुम्हाला हिरोजी मिळतो. त्यांनी मागत सर धनदौलत मागत नाही. म्हणून सांगतो, राजांसारखी माणसं आणि माणसासारखा राजा पुढे एवढे हिंदी व स्वराज्य निर्माण झाले. आता आपण इकडून वरती जाणार आहोत. हे जे हत्ती तलावाची माहिती म्हणजे काय, हत्ती तलाव म्हणजे काय, तर शिवरायांनी छोटे छोटे हत्तीची किल्ला आणली होती, तर पाल्यापासून रायगड किल्ल्यावरती गेलं होतं. मग त्यांचं पिण्यासाठी पाणी, आंघोळीसाठी पाणी, हे 12 महिने पाण्याच्या मध्ये राहत नाही सर. लिकेज आहे त्याला, लिकेज, हे त्याला लिकेज आहे. 99% लिकेज काढलं, परंतु 1% लिकेज सापडत नाही, त्यामुळे त्याला लिकेज आहे. हनुमान टाका वरती आहे, पाण्याच्या टाक्या, ह्यांचा वेगळा इतिहास नाही, कारण की यातून फक्त दगड काढल्याने रायगडाचं बांधकाम केलं. तलावाना आणि टाक्याना काही इतिहास नाही आहे. आता आपण इकडून वरती जाऊ, पण जाण्याच्या अगोदर सर्वांना 2 शेर ऐकवतो. पहिला शेर असा आहे, अंधार पहर झाला, पाहता एक दिवा पाहिजे आणि महाराष्ट्राला आणि आपल्या आई बहिणीच्या रक्षणासाठी पुणे त्याचा उंचा शुभा आणि नक्कीच पाहिजे. दुसरा शेर असा आहे, राष्ट्रमाता राजमाता सर का तुम्ही जन्माला असतात, दुसऱ्या अंगणामध्ये तुळस आणि शिवरायानं जन्माला घातली नसते तर राहिले असते महाराष्ट्रातल्या आज मंदिरावरचे उंच उंच कलर राहिले असते का? महाराजात मंदिर म्हणून मंदिरात देव सुरक्षित आहे, म्हणून आपल्या महाराजांनी कुणी विसरायचं नाहीये. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय.